नमस्कार, मैं हूं शालिनी और आप देख रहे हैं न्यू महाराष्ट्र 24 न्यूज। आइए बढ़ते हैं आज की बड़ी खबर की ओर। उम्मीद अभियान विवाद महिलाओं ने सौंपा ज्ञापन, 2 लोगों पर कार्यवाही की मांग। भंडारा जिले के आस गांव स्थित निसर्ग महिला प्रभाग संघ की ओर से जिला कलेक्टर कार्यालय, जिला परिषद तथा पुलिस अध्यक्ष कार्यालय में एक ज्ञापन सौंपा गया। इस दौरान संगठन की अध्यक्ष अस्मिता कुमरे, सचिव प्रतिभा नागोसे, कोषाध्यक्ष भाग्यश्री भिंडारकर, श्वेता बारई, दर्शना वैद, ज्योति पंडोले, वंदना वारसागड़े, अनुराधा उकरे, अनुसैया गबने, सोनू बरम्बे, परविंदा पवार सहित बड़ी संख्या में महिला सदस्य उपस्थित रही। महिलाओं ने ज्ञापन के माध्यम से उम्मीद अभियान की ICRP अलका बावड़कर तथा उनके साथ धरने पर बैठे अम्बेडकरी संगठन के कार्यकर्ता ईश्वर नंदागवल्ली के खिलाफ सख्त कानूनी कार्रवाई की मांग की। उनका आरोप है कि अलका बावड़कर अवैध रूप से धरने पर बैठी हैं, जिससे अभियान की छवि धूमिल हो रही है। ज्ञापन में यह भी आरोप लगाया गया कि ईश्वर नंदागवल्ली महिलाओं का अभियान के खिलाफ भड़काने और गुमराह करने का काम कर रहे हैं। साथ ही मोबदले के नाम पर महिलाओं का आर्थिक शोषण करने के भी आरोप लगाए गए हैं। महिलाओं का कहना है कि अलका बावड़कर और ईश्वर नंदागवल्ली कथित रूप से मिलकर अभियान की बदनामी कर रहे हैं। निसर्ग महिला प्रभाग संघ की ओर से प्रशासन से मांग की गई है कि अलका बावड़कर और ईश्वर नंदागवल्ली के खिलाफ लगाए गए आरोपों की निष्पक्ष जांच कर आवश्यक कानूनी कार्यवाही की जाए। माझे नाव परविंदा पवार आहे, मी प्रभाग समन्वयक म्हणून काम करत आहे। कशासाठी आपण भंडाऱ्याला आले आहात? आम्ही अलका बावनकर या कॅडर होत्या आमच्या आणि काही उपोषणाला बसले, तर त्यांच्या संदर्भातच निवेदन द्यायला जिल्हाधिकारी कार्यालय, CO ऑफिस आणि SP ऑफिसला आले। मग निवेदन देऊन झालं का? हो सर, आम्ही सगळ्या महिलांनी प्रभाग संघामार्फत निवेदन केलं। कशाच्या संबंधाने होतं हे निवेदन? अलका बावनकर अलका बावनकर यांनी काय केलेलं आहे? अलका बावनकर यांना प्रभाग संघातून कार्यमुक्त केलेलं आहे आणि ते बेकायदेशीररित्या मला काढलं म्हणून उपोषणाला बसलेले आहे। अच्छा, म्हणजे तुम्ही कायदेशीर काढल्या त्यांना? कायदेशीर कार्यवाही करून प्रभाग संघामार्फत घेऊन काढलेला आहे। मग आता आपली पुढची स्टेप काय आहे? आता जर आम्हाला इथे न्याय मिळाला नाही तर आम्ही बेमुदत आंदोलन बसणार आहोत। मी चैतन्य महिला बचत गट मागली, इथं गटामध्ये होती, तर त्या गटामधून मला आता पैशाची गरज होती। मी पैसे मागितले, जे लोनचे पैसे मागितले 1.5 लाख रुपये मागितले होते, तर ते 1.5 लाखापैकी मला त्यांनी नाही का व्याज पहिलं 2% म्हटला, तर मग 2% न घेता त्यांनी 3% घेतला। कारण म्हणजे तुम्ही 3% पैसे घेतले? हो, तर कारण की मला खूप गरज होती म्हणून मी 3% पैसे घेतले। शासन म्हणजे तुम्हाला उमेद असेल किती टक्क्यांनी व्याज देतो? पैसे 1% दे। मग तुम्ही 3% का म्हणून दिलं? सर, मला यांनी पहिलं म्हटलं का 2% देऊन आम्ही तुला पैसे जास्त रक्कम आहे म्हणून सने 2% देऊ, तर 2% म्हटलं तर मग ठीक आहे म्हटलं। मग त्यानंतर मग ज्या म्हणजे गटातलीच बाई होती, तर त्या गटातल्या बाईनं दुसऱ्या व्यक्तीला दिलं पैसे आपल्या नावावर उचलून, तर तिला 3% दिले, तर तिला 3% देऊन ना तुला काढून 2% देऊन म्हणून सने त्यांनी माझ्याकडूनही म्हणजे माझी मजबुरी धरून सने त्यांनी मला 3% म्हटलं द्यायचं। तर 3%ने मग आता माझी मजबुरीच होती, मला अडचणच होती, म्हणून त्यांनी 3%ने पैसे उचलले। तर 3%ने पैसे पूर्णपणे परत केले, तरी परत करूनही सगळ्यांनी जे पैसे परत केले त्यांना हिशोब सांगितला मी का माझे पैसे तुम्हाकडे आगाऊ येत आहेत वरचे, तरी माझे पैसे वापस द्या। किती पैसे आगाऊ जात होते? माझे पैसे 6,000 रुपये आगाऊ जात होते, तर 6,000 रुपये म्हटलं माझे आगाऊ येत आहे, तर तुम्ही मला वापस करा। तर त्यांनी का तुम्हाला पैसे? त्यांनी मला पहिलं पैसे दिले नाही, तर मग मी म्हणजे पवनीला ऑफिसमध्ये गेली, मॅडमला सांगितलं का मॅडम अशी अशी माझी कंडिशन झाली, तर मॅडमनी मग अलका बावनकरला फोन केला होता, तर अलका बावनकर म्हणत होते, मॅडमसोबत बोलल्या अलका बावनकर। मग मी घरी आली तर माझ्या घरी अलका बावनकर येऊन होत्या, तर त्यांनी म्हणलं तुमचा का मॅटर आहे तो पाहत। दर्शना नेपाल वैद्य, मी मांगली येथे नारी शक्ती ग्राम संघाची कोषाध्यक्ष आहे। त्या दिवशी अलका बावनकर यांनी जी महिला आणली होती, तिचे शिवन्या गटाची आहे ती तिचा ऑनलाईनसुद्धा झाले नाही, ऑनलाईनसुद्धा गट नाही झालेला होता, तरी पण ती महिला अशी सांगत होती का मी नारी शक्ती ग्राम संघाची कोषाध्यक्ष आहे। अच्छा, तुम्ही आज किती आहे? मी आहे। आणि ती खोटी बोलली? ती खोटी बोलली, माझे प्रूफ घेऊन गेली। इथे भंडाऱ्याला कशासाठी आले आणि काय काम होतं? नमस्कार सर, माझे नाव अनुसया सोमेश्वर गबने, मुक्काम लावडी। मी 2019 पासून उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाअंतर्गत ICRP या पदावर आजगाव प्रभागामध्ये लावडी मोहरी या गावामध्ये कार्यरत आहे। व अलका बावनकर यांनी आमच्या प्रभागाविरुद्ध त्यांनी मला कामावरून काम कमी केले असा खोटे आरोप लावला
आमच्या प्रभाग समन्वयक मॅडमवर सुद्धा त्यांनी खोटे आरोप लावले की त्यांनी मला कामावरून खाली केले. पण हे असले सगळे आरोप तिचे खोटे आहेत. आमच्या मॅडमचं किंवा आमच्या कॅडरचं कुठलंही तिथं हस्तक्षेप नाही आहे. पूर्ण निर्णय हा कार्यकारिणी पदाधिकाऱ्यांनी घेतला आहे. व अलका बावनकर यांच्यासोबत जे ईश्वर नंदागवडी सर आज तिला घेऊन मोर्चा काढत आहेत. तहसील ऑफिसवर सुद्धा तहसील कार्यालयापासून ते आमच्या उमेद अभियान ऑफिस जो आमचा तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष पवनी इथं आहे तिथं पण त्या मोर्चा घेऊन गेलेल्या होत्या. त्यात ज्या महिला तिने सामील केलेल्या होत्या त्यात कुठल्याच मागणीचे एकही महिला नव्हत्या. त्यांनी मागणीमधून खोट्या सह्या घेऊन पूर्ण बाहेर क्लस्टरच्या महिला घेऊन तिने ती मोर्चा काढला. आपल्या उमेद अभियानामध्ये ईश्वर नंदागवडी यांचे संबंध काय? आमच्या अभियानासोबत त्यांचा कुठलाही संबंध नाही आहे. मग त्यांचा संबंध नाही तर हे तुमच्यासोबत का म्हणून असे करतात? ते आमच्या अभियानाला बेकायदेशीर भूलताप करण्यासाठी आमच्या महिलांना फसवून खोटं हे करून त्यांना उमेद अभियानाबद्दल भडकवण्याचं काम करतात व त्यांना त्याच्यापरी भडकवून त्या कोणत्याही महिलेला मोर्चामध्ये सामील करून घेतात. आज नाव सांगू? हां, काय नाव आहे तुमचं? माझे नाव अस्मिता किशोर कुंबरे. मी आसगाव प्रभाग निसर्ग महिला प्रभाग संघाचे अध्यक्ष आहे. आपण इथे कशासाठी आले? आम्ही जिल्हा कलेक्टर ऑफिसमध्ये निवेदन द्यायला आले. अच्छा, कशासाठी? अलका बावनकर कॅडर आहे ते आमच्यावर म्हणजे कार्यकारिणीवर आमच्या याच्याने नियमानुसार तिला न काढता आम्ही तिला असेच काढलं. पण आमचं असं नाही आहे की आम्ही सगळ्या कार्यकारिणीची मीटिंग घेतली, तिला 2दा निवेदन दिले, तिसऱ्यांदा निवेदन दिले, त्याच्यानंतरच तिला काढलं. तसं नको. मॅडम सर, आम्ही भंडाऱ्याला यासाठी आलो की जे ईश्वर नंदागवडी सर आहेत ते नेहमी आम्हाला धमकावून आणि काहीतरी लालच दाखवून अभियानाचं असं काम करेन तसं काम करेन म्हणून आम्हाला आमच्याकडून पैसे घेतात आणि आम्हाला धमक्या देतात नेहमी. यासाठी आले? हो सर. कोणाकोणाला निवेदन दिले आपण? आम्ही कलेक्टर ऑफिसला, SP ऑफिसला आणि CO ऑफिसला. खबरों में अब तक के लिए बस इतना ही. फिर होगी आपसे मुलाकात. तब तक के लिए नमस्कार और देखते रहिए न्यू महाराष्ट्र 24 न्यूज. ऐसे ही लेटेस्ट अपडेट पाने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें और तुरंत नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकन दबाना न भूलें. यदि आप हमें फेसबुक या इंस्टा के माध्यम से देख रहे हैं तो हमारे पेज को फॉलो जरूर करें. धन्यवाद.